कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री झालेल्या बसच्या अपघातामध्ये रात्री बेस्ट बसने अनेक वाहनांना धडक दिली, ज्यामध्ये आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार 7 जणांचा मृत्यू झाला असून 49 जण हे गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून बस चालक संजय मोरे याला अटक केलेली आहे। दरम्यान या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 लाखांची नुकसान भरपाई घोषित केली आहे। नेमकं हे प्रकरण काय, हा अपघात कसा झाला याविषयी संक्षिप्त स्वरूपात सुरुवातीला आपण जाणून घेऊया। कुर्ला पश्चिम येथील महापालिकेच्या एल विभाग कार्यालयाजवळ सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला। ही बस कुर्ला पश्चिम येथून अंधेरीला जात होती। यावेळी चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं। त्यानंतर या बसने रस्त्यावरून जाणाऱ्या काही खासगी वाहनांसह रिक्षा आणि अनेक पादचाऱ्यांना धडक दिली। अखेर ही बस एका भिंतीवर आदळली आणि या अपघातात 30 ते 32 जण सुरुवातीला जखमी झाले होते। परिसरातील नागरिकांनी तत्काळ सर्व जखमींना कुर्ला येथील महापालिकेच्या भाभा आणि इतर खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा दाखल केलं। कालांतराने उपचारादरम्यान यापैकी 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येतेय। दरम्यान अफजल रसूल, आजम शेख, कानिफ कादरी, शिवम काशिम अशी मृतांची ओळख सध्या पटलेली आहे। अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या अपघातानंतर कुर्ला परिसरात तणावाचं वातावरण सुद्धा निर्माण झालं। पोलिसांनी रात्रीच बस चालक संजय मोरे याला ताब्यात घेतलंय। पोलिसांनी रात्री उशिरा त्याच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल केलाय। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुर्ला पश्चिम परिसरात रात्रभर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शिवाय कुर्ला पश्चिम येथील बेस्ट आगारही रात्रीच बंद करण्यात आलं होतं। दरम्यान या एकूणच घटनेनंतर मुख्यमंत्री कार्यालयातून एक्स वरती एक पोस्ट करण्यात आली आहे। यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूया। कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी आम्ही प्रार्थना करतो, असंही म्हटलेलं आहे। या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल। या घटनेत जे जखमी झाले त्यांच्या उपचाराचा खर्च हा मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यात येईल। याबद्दलचे आदेश देण्यात आलेत, अशी माहिती या एक्स पोस्ट मध्ये देण्यात आलेली आहे। दरम्यान विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सुद्धा सोशल मीडियावरती पोस्ट केली आहे। मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतानाच त्यांनी हा चालकावरती सुद्धा प्रश्न निर्माण केलेला आहे। चालक हा कंत्राटी कामगार होता, त्याला बस चालवण्याचा अनुभव नव्हता